आरती लोक सांगा लोकांना आरती हा तुम्ही आरती लोक घ्या पटपट गावचे बाहेरचे घ्या सांगा तुम्हाला लोकांना गावची आरती पटपट अरे पाऊल देणाऱ्या भक्तांना असं जर रात्रभर पाऊल देत राहावं. ऐका शिवाजीराव, तुमचं नाव शिवाजीराव चंद्रकांत चंद्रकांत भाऊ. अरे पाऊल देणाऱ्या भक्तांना असं रात्रभर पाऊल देत राहावं आणि न देणाऱ्या भक्तांना आमच्या ड्युट्याचं मामाचं तोंड गावायला बघत बसावं. बोल भवानी माता की जय. रवी निवर्ती हसबा कलवाडी. रवी भाऊ या नावाचे रवी भाऊ या नावाचे ऐत कलवाडी गावाचे कलवाडी गावाचे रवी भाऊ या नावाचे ऐत कलवाडी गावाचे. जळून
आता कवसामध्ये माने म्हणत तर परडी गच्च भरली डाळ पिठानं महिने भरले आणि त्या म्हैस का म्हणते कोल्हा सुटले तरी बेटा ते पडली उचलून दे म्हटली माय हे का माझे बोट एवढा हा उचलतो म्हटलं जेव्हा त्याने बोट घालून उचला पडली गेला तर माझ्या छातीवर पाय ठेवली आणि त्रिशूल घोपसली तर माय तू साधारण नाही मला रूप दाखव आणि मी तुझ्या पायाखाली येणार तर माय जगदंबा केली आज साक्षात महादेवाचं वरदान होतं तरी पण मला कोण माझ्या दुनियावरती मला मरण नव्हतं माय तरी पण मला मारलीस म्हणते माय तू कोण आहे तुझं मला असली रूप दाखव म्हटलं मला महालक्ष्मी आपलं रूप दाखवली माय मला हे माय मला तुझ्या चरणी खाली घे म्हटलं होय बरोबर आहे घेतल्याबरोबर त्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी पहिली लक्ष्मीचं तर महालक्ष्मीचं काम नाव पडला कोल्हापूरची महालक्ष्मी त्या राजा कसा होता कोल्हापूरचा राजा भाग्यवान होता गोड गाडीला म्हणणार अन्न देणार अंजला पैशाला पैसे देणार त्या तुळजापूरच्या माहिती बोलून अंबाबाईची माहिती त्याला नव्हती म्हणते बरोबर आहे का काम लागला ए बोल नका तर कोल्हापूरच्या राजानं काय केलं प्रधानजी महाराज अरे तुळजापूर म्हणू लागले लोक तुळजापूर मध्ये का असतो म्हणतो अरे तुळजापूर मध्ये का असं मला माहित नाही का म्हटले महाराज त्या तुळजापूर मध्ये संपूर्ण त्या महाराष्ट्राची आणि या पुरा भारताची कुलस्वामी बसली जातात जे काही देवी नवस बोलतात त्या आदिवासी त्या भक्ताचे नवस पूर्ण करतील त्यावर त्या आदिवासी नवस पूर्ण केल्यानंतर फक्त तिच्या दारी जाऊन देवीचं जे काही मानपान असतं ते देवीला महाराज तर माय जगदंबाला बघायसाठी कसं निघाला तुझा कोल्हापूरचा राजा पहिला निघाला घमंडा निघाला हो हो बरोबर आहे म्हणते गर्वानं निघाला राजा फक्त भक्तीनं निघाला गेलता गर्वानं निघाला होता कसं बोल भवानी माता तर गर्व घेऊन निघाला आला राजा कुठला त्या तुळजापूरच्या बाजार मध्ये आल्याबरोबर प्रधान करता महाराज राम राम महाराज राम राम महाराज राम राम महाद्वार महाद्वार महाराज हो माईचं महाद्वार महाद्वार का करावं अरे महाराज माईचं महाद्वार म्हणतो हो ते महाद्वार कोण बांधले सांगायचं ते महाद्वार कोण बांधलं आमच्या ड्युट्यानं बांधलंय एवढं असलं तर सांगा मला कोण कोण तुझा पुढे गेलं ते महाद्वार कोण साजीराव महाराज साजीराव महाराज आपल्या देशाची शान आणि जगाची प्रशांत बोल शिवाजी महाराज मोठे मोठे ते सरदार केले भल्या भल्याचे वार मोठे मोठे ते सरदार केले भल्या भल्याचे वार गुजराती तलवार गुजराती तलवार शाळेचे बाहेर चमचमकाचे दार तवा गुजराती आरपार शिवरायाचे तलवार तवा गुजराती आरपार शिवरायाचे तलवार मोठे मोठे ते सरदार केले भले भले ठार मोठे मोठे ते सरदार केले ठार गुजराती आरपार शिवरायाची तलवार गुजराती आरपार शिवरायाची तलवार
नोट नोट बोल सौदतीला माता की जय. अन सकाळी कोंबड्यानं बाग दिली, त्यावर आणतल्या कोकिळाच्या मुखी बोली आली, मुखी बोली आली. अरे यंदा पुजी मारे यव्वा यंदा चाळी नोट माझ्या यंदा पुजी मारे यव्वा यंदा चाळी नोट यंदा माझी आरती तुला. माय काढती रांगोळी, कपाटा खाली माय काढती रांगोळी, कपाटा खाली माय काढती रांगोळी. शेत सोडून वगळती गाईला तुझ्यारी, गंगा जमुना गोदावरीला कृष्ण आल्या एका वेळी. नटली भाग्याची सुंदरी आली भक्ताच्या मंदिरी, नटली भाग्याची सुंदरी आली भक्ताच्या मंदिरी, धनु तेज भक्ताची झाली. आलयंता पुजी मारी यवयंता जाईन माझ्या येल्ला माझी आरती करू झाली. यवयंता बुवा यवयंता जाईन माझ्या येल्ला माझी आरती करू झाली. मतदार जोगाच्या टाळीवरी केलं मतदार बंद, जोगाच्या टाळीवर केलं मतदार बंद. भक्ती भक्तीचाच गंध झाला काळी भाव बंद. जोगाच्या टाळीवरी केलं मतदार बंद, जोगाच्या टाळीवरी. आलयंता पुजी मारी
असे म्हटले महाराज अंकुश विठ्ठलराव गडोरे या भक्तानं पण हाती अरे अंकुश भाऊ या गोंधळाला पावडे द्या अंकुश भाऊ या हो गोंधळाला पावडे द्या अंकुश भाऊ वाड्याचे
सरीचा बोल भवानी माता की जय. मुखाम मुदनूर या भक्तानं पण आदिमाईच्या गादी सगळ्याच्या 101 रुपयाचा बहुमान दिले. त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. नाव सांगा. तसेच पंडित कंटप्पा मुक्काम कलवाडी या भक्तांना आदिमाईच्या गादी सगळ्याच्या 51 रुपयाच्या बहुमानाचा मनापासून खूप खूप धन्यवाद. तसेच धोंडीबा हसबा मुक्काम कलवाडी ह्या भक्तांना पण आदिमाईच्या गादी समेतच्या 101 रुपयाचं बहुमान दिलं. त्यांचं मनापासून खूप 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 हात घाला. तसे म्हणजे महाराज विनोद श्रीमंत राहणार कलवाडी. विनोद श्रीमंत दावरगावे मुखाम कलवाडी ह्या भक्ताला पण आदिवासीच्या गादी समेतच्या 51 रुपयाचं बहुमान दिलं. त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. बोल भवानी माता की जय. तसेच म्हणजे महाराज एकनाथराव पाटील मुक्काम कलवाडी ह्या पण भक्तांना आदिवासीच्या गादी समेतच्या 101 रुपयाचं बहुमान दिले. अरे लाकडामध्ये लाकूड बाया हाय वसाग्याच अन बिसामध्ये बिस बाया हाय वसापाच. लाकडामध्ये लाकूड बाया हाय वसाग्याच बिसामध्ये बिस बाया हाय वसापाच. एकनाथ भाऊला काळी हाय बाबा. मन लई मोठ त्याला चालत नाही खोट. त्याला चालत नाही खोट. काळा पाशाची नोट काळा पाशाची नोट काळा पाशाची नोट. विसामध्ये विस बाया हाय होता पत्र. एकनाथ भाऊला काळी हाय बाबा. एकनाथ भाऊला काळी हाय बाबा. भवानी माता राजा कोल्हापूरचा राजा आपल्या राजवाड्याला कोणाला हाक मारतो. आपल्या जीवत्या राणीला. अगं आस्तुरी अगं आस्तुरी हायच का कुठं जाऊन मेलीस. आवाज गेलो आस्तुरी आस्तुरी ऐकू ना तुला. नाही श्रे जाऊ दे आणि बसले लोकांची साडेसाती तुला बळू दे. तुझ्या माईचं खाऊन का ह्या लोकांचं खाऊन खांद्याने खांडीवर भाजी तू वर नेऊन हे बी नको असलं पण ती जरा चांगलं आणि येता कोण शिकला म्हटलं. आमची वहिनी शिकल्या नाही गाणं गेली म्हणजे आमची वहिनी म्हणले या अंगाला काटायला वहिनीच्या सांगते आल्या बरोबर शिकली कोणतं. जय देवा जय देवा जय पाती देवा सगळ्याच्या चपले ह्याच्या गळ्यात घाला. जय देव माझे तू
घेऊन पालिश करत पैसे मी जमा करून आणतो तू घेऊन पालिश करत बस. जे म्हण आमचे राजे चालल्यात म्हणतो राजा आहे चांगलं म्हणा जरा जायचं म्हण जायचं होय माझ्या राज्यात चांगलं होतं की उद्या साहेब सत्याला झाला तुझा तुला बोलायला काही नाही. अरे का चालू केलीस तू पैसे काढले जाते का? तुझ्या आत्याला वळतं. जाते का साधला करता बिनाचित आहे का म्हणलीस तू तुला नेऊन खाली ते गौरीमध्ये राहू दे विषयाचं गडीमान ठेवली नाही तर चौरस्त्याला तुझा दिवस घालतो मी स्वतःकडे म्हणून हा उगा राहावा खराब विषयाचा गडी आल्यापासून दिवटा डोळा मारला नाही तुला कसा आहे बघा उचलून रोज मला फिरतात मी बिघडा दिसला नाही खायला गजा मावस हो दिसला नाही मला काय काय मला रोज मला ह्याचे चांगले कुटाणा माय रवा कवा भाजावा पीठ कवा टिपा गू कवा घालावा ए, गुळ आहे. खाऊन गुळ म्हणते येड्या उलटीची हे का साथ घातली आहे का काय म्हणलं हे नाही 12 महिन्यातली आहे. बाराची म्हणून तू शुद्धी करायलीस तसं नाही तेल खावं कसं करा मला तर हं. पीठ चांगलं तिंबाव रवा चांगला भाजाव चाचणी करून त्याच्यात घालाव त्याच्यात घालून लाटून त्याच्यात घाला सुई सुटक करते पाव किलो तूप घालून का कुसमक कुसमक लागते दुसऱ्या दिवशी ते दोन बसल्या त्या गंगी गौरी त्या म्हाताऱ्याला देवा शिरपण चप्पण फाट होत गंगी गौरी असं आहे ते बी नका अजून हाड पडते ते वाटलं तुला खाड खाण्यात रे मला कधी येतं नाही का खड्या म्हणलं ना मग खाड म्हणत तुला जास्त ऐकू नाही ते बी नका ते बी नका ते करू काय हं. रकमा हा? रकमा हिच्या माईचा हैदराबाद हा हिच्या अरे येड्यावानीची नीट तर नाव घे रकमा ये रखमा हे तर नाही इतके करतात बघा रवा भाजून उपमा म्हणलेल्या काय हा? असं वाटत वेडा माय वरवानी उडाव असं वाटत आंबा माय वरवानी उडाव रामाच्या पाया माझी झोपत उडाली येतं बघ कुणाची चॉईस आहे मग ते होय राहिला तर फोन देऊन टाकायचा पाया पाया अगं मागे बाया जगून देणार तुझ्या पुढे काही वाजी संभाळ बोल परशुराम महाराज की परशुराम माझी पाठसरांच्या लेकरूला मुंबईत पहिले जागी बसला आमच्याकडे जाऊ आम्ही कम परशुराम पावला पुनिया